शिंदखेडा तालुक्यातील बळसाने, कले, अक्कलकोस, खर्दे, विखरण, रहीमपुरे, कुरुकवाडे, धमाणे, लोहगाव हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 48 असून या रस्त्यावर दररोज सुमारे 8,200 मेट्रिक टन इतकी वाहतूक होते. रस्ते विकास योजना 2021 अंतर्गत या मार्गाचे नूतनीकरण करण्यासाठी शासनाने सुमारे 3 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. जुलै 2022 मध्ये काम मंजूर होऊन नोव्हेंबर 2023 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने प्रगती न राखल्याने जानेवारी 2025 मध्ये त्याची निविदा रद्द करण्यात आली. उर्वरित कामासाठी नव्याने सविस्तर अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरी देण्यात आली असून त्यात खोदकाम, भराव, ग्रेड 1, ग्रेड 2, MPM, कार्पेट, सिलकोट, कॉन्क्रीट गटारी, साईड पट्ट्या, रोड फर्निचर, थर्मोप्लास्टिक पेंट आदी सर्व बाबींचा समावेश आहे. SSR 2022 ते 23 च्या दरानुसार हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू असताना या सर्व तांत्रिक तरतुदी कागदावरच राहिल्या असून कोणतेही योग्य खोदकाम न करता थेट जुन्या रस्त्यावर खडी टाकून काम सुरू केल्याचा आरोप विक्रम ग्रामस्थांनी केला आहे. ग्रेडिंग, मुरुम भरणे, रोलरने दाब देणे, लेव्हलिंग यासारख्या मूलभूत प्रक्रिया टाळल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामात दर्जाशी तडजोड होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. वेळेत योग्य दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. तालुक्यातील विक्रमदेवाचे व रहीमपुरे रस्त्याचं काम एकदम दुरावस्थेने आहे. तर आपण त्या नागरिकांची संवाद साधूया. मी विखरण येथील माजी सरपंच रामसिंग नाना राजपूत बोलतो. आज इथं हे जे विखरणपासून तर रहीमपुऱ्यापर्यंतचा आणि टोटल एस्टिमेट त्यांनी जे दाखवलं ते बडसाण्यापासून तर कर्ले परसोडे मार्गे इकडच्या लोहगावपर्यंतचा हा जो रोड आहे तो जवळजवळ 2.5 कोटीचा एस्टिमेट आहे त्याचा. आणि 2.5 कोटीच्या एस्टिमेटमध्ये माझ्या असं मत एकंदरीत आपण पाहतो मागचे अनुभव आम्ही सगळे पाहतो की 50% जरी यांनी पैसा वापरला तरी अत्यंत उत्कृष्ट काम होऊ शकतं. परंतु अशा अवस्था आहे की पूर्वीचा जो रोड आहे त्याच्यावर ट्रेकर मारलेलं नाही, स्टिकर केलेलं नाही आणि त्याच्यावर खडी टाकून नुसतं डांबर फासणं, थोडंफार प्रमाणात डांबर फासून नुसतं रोलर फिरवून एक प्रकारचं लोकांची आणि 1 महिन्याभरात सुद्धा टिकण्याची शक्यता नाही. अशा प्रकारची जर इतक्या निष्कृष्ट दर्जाची कामं होत असतील तर लोकांनी न केलेली बरी. याच्यापेक्षा तर माझं असं मत आहे शासनाने त्यांना पैसा देऊन टाकावं, कॉन्ट्रॅक्टरांना तिकडं करावं आणि काही कामही करू नये. काय लेबरलाही भुकं मारू द्या, त्यांनाही द्या, कॉन्ट्रॅक्टरची घरं भरा आणि तुमचे काय अधिकारी वर्ग असतील कोणाची त्यांची घरं भरावे असं आम्हाला वाटतं. कारण इतके निष्कृष्ट दर्जाच्या कामाचं जर लोकांची कितीही जाण कोणी ठेवत नसेल तर संतापजनक बाब आहे, पण नाईलाज आहे. तरी आम्हाला अशी विनंती आहे शासकीय अधिकाऱ्यांना आणि ज्यांनी की चांगल्या प्रकारचं काम करावं अशी अपेक्षा आहे. लोकांचा निदान कमीत कमी तो 4-5 वर्ष तरी तो रोड टिकावा, 4-5 वर्षापर्यंत निदान त्याचं रहदारीला चांगला राहावा अशी अपेक्षा आमच्याकडनं आहे. आणि ती अपेक्षा या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आणि ऑफिसर लोकांनी त्याच्यावर देखरेख करणाऱ्या लोकांनी पुरं करावी अशी आमची विनंती आहे. आमचे सगळी मंडळी इथं वगैरे सदाशिव अण्णा, महेंद्र पाटील आहे, बाकीचे पूर्वीचे जे आमचे मध्यंतरी काही कामं झाली ती बी तशाच प्रकारची आहेत. आमच्या माझी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तिथं मांडळचं रोडचं काम घेतलं आहे तेही तशाच प्रकारचं आहे. जिल्हा परिषदचे इंजिनियर लक्ष घालायचे तयार नाही, नुसतं चातुरमातुर करतात. ग्रामसेवकांनी काम दिलं आहे त्यांना सांगितलं तर ते इस्टिमेट द्यायला तयार नाही किंवा इस्टिमेट दिलं तर त्याच्यातनं फारसं कामाची दखल घ्यायला कोणी तयार नाही. अशी वाईट अवस्था जर इतकी या शासनाची असेल तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे लोकांनी याच्यात काय बोध घ्यायचा तो घ्यावा अशी माझी विनंती. रस्त्यावर खडी टाकून सदा तो रस्ता जसा तसा अपुरा आहे आणि लोकांची दिशाभूल हा कॉन्ट्रॅक्टर करतोय असं स्थानिकांचं मत आहे. तरी आपण येथे संवाद साधूया. दादा, तुम्ही रस्त्यावरती खडी टाकताय, बाजू मांडा ना. आम्ही जी पद्धत केलेली आहे ते फक्त एस्टिमेट टाकून द्या. एस्टिमेटमध्ये जसं काय आम्ही त्या पद्धतीनं आम्ही काम केलं तर एवढंच आम्ही सांगतो. ते एस्टिमेट मासे टाकायनी